9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस जव्हार शहरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। या दिनानिमित्तानं पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी जव्हारला भेट दिली। आदिवासी दिवस कसा साजरा करावा, कसा साजरा होतो, अशा प्रकारे जनतेला त्यांनी विशेष मार्गदर्शन करताना सांगितले। त्याचबरोबर जव्हारचे राजे महेंद्र सिंह दिग्विजय सिंह मुकणे महाराजांनी दरवर्षीप्रमाणे आपली उपस्थिती दर्शवून मनोगत व्यक्त केले। स्वप्नील पाटीलसह जहीर शेख, जव्हार। आदिवासी माणसाचा आनंद, आदिवासी माणूस खऱ्या अर्थाने कुठल्या दिवशी सहभागी होतो। आम्हाला जे स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला 15 ऑगस्ट 26 जानेवारी त्याच्यापेक्षा पण 9 ऑगस्ट हा जागतिक दिन आहे। या जागतिक दिनाच्या दिवशी आमचे सर्व आदिवासी समाज, सर्व पक्षभेद विसरून आम्ही सर्व एकत्र येतो। खऱ्या संस्कृतीचं आम्ही दर्शन घडवतो। आपलीनाच असो, ढोलनाच असो, तारपानाच असो, पूरनाच असो, गौराईनाच असो, ह्या सगळ्या जी संस्कृती आहे या संस्कृतीचं जतन करण्यासाठी खऱ्या अर्थाने जागतिक आदिवासी दिन आम्ही सर्व आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात उत्साहाने, आणि बघा तुम्ही किती उत्साह आहे, किती एवढा प्रचंड उत्साह साजरा करतो। फक्त या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपल्या माध्यमातून मी एकच विनंती माझ्या तरुणांना करतो की या तरुणांनी ज्या बाईक आहेत त्या बाईक थोड्या हळू चालवाव्यात, बाईक जास्त जोरात चालू नयेत। आपलं कोणीतरी घरी वाट बघतं, अशा प्रकारचा संदेश मी माझ्या तरुणांना देऊ इच्छितो। मी आता कुडाळा मोखाडा इकडनं येताना जे आमचे तरुण बेभान होऊन 4-4 सीट असे प्रचंड वेगाने धावतात, त्याच्यामुळे आपली आई, आपले वडील हे सगळे आपल्या घरी वाट पाहतात। निश्चित जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी समाजाला, सर्व जगभरातील सर्व लोकांना आम्ही जव्हारकर म्हणजे जव्हारचा आदिवासी दिन एवढा प्रचंड कुतूहलाचा विषय आहे की नाशिक जिल्ह्यातील, अगदी ठाणे जिल्ह्यातील, अगदी शहापूर, कसारा, इगतपुरी, घोटी, नाशिक या सर्व भागातून इकडे जो समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात येतो। निश्चित दिवसांदिवस आमच्या आदिवासी दिनाची काचिती आणि आदिवासी दिनाची प्रचिती वाढत चाललेली आहे। बस जोहार। आज जव्हार इथे जागतिक आदिवासी दिन साजरा होतोय। या निमित्ताने सर्व आदिवासी बांधवांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो।